हॅलो एव्हरीवन, वेलकम टू फार्माटॉक्स. आजचा जो टॉपिक आहे तो आहे टॅबलेट्स, पण त्याच्या जे आहे आपण टाईप्स बघणार आहोत सगळे. ह्याच्या आधी मी एक पार्ट 1 अपलोड केला आहे, ज्यामध्ये टॅबलेट्सची डेफिनेशन, ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस यावरती व्हिडिओ आहे. आणि हा आहे तो पार्ट 2 आहे, ज्यामध्ये टॅबलेटचे जे काही टाईप्स आहेत ते आपण बघणार आहोत. तर वेळ न घालवता व्हिडिओ चालू करूयात. आपण बघतोय या व्हिडिओमध्ये टाईप्स ऑफ टॅबलेट. टाईप्स बघण्याआधी तुम्ही जो ह्याच्या आधीचा पार्ट फर्स्ट आहे ज्या टॅबलेट सिरीजचा, तर तो बघा की ज्यामध्ये टॅबलेटचे डेफिनेशन, ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस सांगितलेले आहेत. हा जो पार्ट आहे यामध्ये पूर्णतः आपण बघणार आहोत टॅबलेट्सचे टाईप्स. तर सगळ्यात आधी टॅबलेट्सचे काही मेन टाईप्स आहेत आणि त्यानंतर त्याचे सब टाईप्स आहेत. तर हा जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय पहिला टॅबलेट्स इंजेस्टेड ओरली, तर हा झाला मेन टाईप. आणि हा कंप्रेस टॅबलेट किंवा त्याच्या अजून पुढे टाईप्स आहेत, हे झाले सब टाईप. तर बघूयात. पहिला मेन टाईप आहे तो आहे टॅबलेट्स इंजेस्टेड ओरली. तर टॅबलेट्स इंजेस्टेड ओरली म्हणजे जे तोंडाद्वारे घेतले जातात अशा टॅबलेट्सना आपण काय म्हणणार आहे, टॅबलेट्स इंजेस्टेड ओरली. तर सगळ्यात आधी बघा कंप्रेस्ड टॅबलेट्स. तर ह्यामध्ये कॉम्प्रेस्ड टॅबलेट्स म्हणजे काय, तर ज्या की टॅबलेट कॉम्प्रेशन मशीनमध्ये पावडर म्हणजे ड्रग आणि एक्सिपियंटची पावडर भरली जाते आणि त्याला प्रेशर अप्लाय करून मग ती टॅबलेट बनवली जाते. तर ह्याला आपण म्हणतो कंप्रेस्ड टॅबलेट. तर आधी डेफिनेशन बघूयात. सॉलिड फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म्स क्रिएटेड बाय अप्लाइंग हाय मेकॅनिकल प्रेशर टू पावडर्स, ग्रॅन्युल्स और क्रिस्टल्स युजिंग स्पेशलाइज्ड पंचेस अँड डायज. आता ह्याच्यावरती एक व्हिडिओ मी टाकलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती, तो बघा. कॉम्प्रेस टॅबलेट कशा बनल्या जातात, कॉम्प्रेशन थ्रू कशा बनल्या जातात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. डायरेक्ट जे असते त्याचं डो वगैरे काही बनवत नाहीत, म्हणजे लिक्विड काहीच यूज करत नाहीत. ज्यामध्ये ड्रग आणि एक्सिपियंट फक्त यूज करतात. हे ड्रग आणि एक्सिपियंटचं मिक्सचर पावडर कंप्रेशन मशीनमध्ये ॲड करतात. त्याला डायज आणि पंचेस असतात. जी ही पावडर आहे ह्या डायज आणि पंचेसच्या मार्फत ती कंप्रेस केली जाते आणि मग त्याच्या डायरेक्ट टॅबलेट बाहेर पडतात. तर ह्यांना आपण म्हणतो कॉम्प्रेस्ड टॅबलेट्स. इथं बघा एक्झाम्पल आहे क्रोसिन टॅबलेट. यामधला ड्रग जो आहे तो मेन आहे पॅरासिटेमॉल. आता इथं मी कुठल्याही ड्रगचं किंवा कुठल्याही ह्याचं ब्रँडचं प्रमोशन करत नाही आहे. जे मला एक्झाम्पल सापडले ते मी तुम्हाला देते, जे काही नेटवरती किंवा बुक्समध्ये सापडले असतील ते. तर बघा क्रोसिन टॅबलेट, त्यामधला क्रोसिन आहे हा ब्रँड नेम आहे, पॅरासिटेमॉल आहे हा ड्रग नेम आहे, त्यातला जो काही ड्रग असेल तो. तर असंच इथून पुढे जे काही एक्झाम्पल्स असतील शेवटपर्यंत त्या सगळ्यामध्ये असंच मी केलेलं आहे. पुढं ब्रँड नेम दिलेला आहे आणि कंसामध्ये त्याचं ड्रग नेम दिलेलं आहे. तर इथं बघा ह्या अशा पद्धतीच्या इमेजमध्ये दाखवलेत तशा पद्धतीच्या टॅबलेट्स असू शकतात. नेक्स्ट टाईप जो आहे तो मल्टिपल कंप्रेस्ड टॅबलेट्स. म्हणजे ह्यामध्ये काय असू शकतं बघा. फार्मास्युटिकल टॅबलेट सब्जेक्टेड टू मोर दॅन वन कंप्रेशन सायकल टू क्रिएट अ सिंगल पिल विथ अ मल्टिपल लेयर्स ऑर अ कोअर विदिन अ शेल स्ट्रक्चर. डेफिनेशन बघितली तर अवघड वाटू शकते, पण समजून घेतली तर सोपी आहे. तर ह्यामध्ये काय असतं, मोर दॅन वन कंप्रेशन असतं. कंप्रेस टॅबलेटमध्ये एक सिंगल कंप्रेशन असेल, ज्यामध्ये ड्रग एक्सिपियंट मिक्स केले आणि त्यांना कंप्रेस केलं की झाली टॅबलेट तयार. मल्टिपल कंप्रेसमध्ये एक 2 ते 3 कंप्रेशन असतील आणि त्या मग त्यापासून टॅबलेट तयार केली जाते. आता इथं जर का मी असं सांगण्यापेक्षा तुम्ही इमेज बघितली तर लक्षात येईल. तर इथं काय केलं आहे बघा, 1, 2 आणि 3, येलो, व्हाईट आणि गोल्डन 3 टॅबलेट वेगवेगळ्या कॉम्प्रेशन करून घेतलेल्या आहेत आणि मग त्यांना परत एकदा कॉम्प्रेशन केलेलं आहे. मग ही काय झाली, किती वेळा कॉम्प्रेशन झालं एकच टॅबलेट बनवायला, 1, 2, 3 आणि 4. तर ह्याला आपण काय म्हणतो, मल्टीलेयर्ड कॉम्प्रेशन. आता इथं कसं केलेलं आहे बघा, ह्या एक्झाम्पलमध्ये 2 इनकम्पॅटिबल ड्रग्स, 2 जे ड्रग आहेत एकमेकांसोबत कम्पॅटिबल नाही आहेत अशा ड्रग्सची वेगवेगळी टॅबलेट बनवलेली आहे. ही येलो एका ड्रगची टॅबलेट आहे, ही दुसरी गोल्डन जी आहे ती दुसऱ्या ड्रगची टॅबलेट आहे. आणि त्यामध्ये मग एक इनर्ट लेअर व्हाईट कलरची घातलेली आहे, जी की इनर्ट लेअर म्हणजे काही जी कुठल्याच ड्रगसोबत किंवा एक्सिपियंटसोबत अफेक्ट करणार नाही किंवा त्या लेअरचा त्या ड्रगवरती इफेक्ट होणार नाही किंवा त्या ड्रग्सचा त्या लेअरवरती इफेक्ट होणार नाही आहे. तर अशांना आपण म्हणतो इनर्ट लेअर. तर ह्या 2 ड्रग्सच्या टॅबलेटमध्ये ही इनर्ट लेअरची एक टॅबलेट ॲड करून त्याची ही मल्टीलेअर्ड टॅबलेट तयार केलेली आहे. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण, मल्टिपल कॉम्प्रेशन टॅबलेट.
सेम इथं बघा ह्या 2 टॅबलेट कंप्रेस वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत. परत मग ही जी मोठी टॅबलेट आहे त्यामध्ये ही लहान टॅबलेट घातली आहे. परत त्याच्यावरती ही मोठी टॅबलेटची लेअर बसवली आहे आणि मग ह्याला परत एकदा कॉम्प्रेस केलेलं आहे आणि म्हणून ह्याला म्हणतो मल्टीलेअर्ड कॉम्प्रेस टॅबलेट. ह्याला आपण कसं म्हणू शकतो, कोर विदिन अ शेल. बाजूला काय केलेलं आहे, शेल तयार केलेलं आहे, त्यामध्ये आत एक टॅबलेट बसवली आहे. इथं पण त्या कॉम्प्रेशन किती झाले, 1 2 आणि ही 3 आणि परत हे 4. इथं पण 4 कॉम्प्रेशन तयार झाले, म्हणून ह्याला काय म्हणतो, मल्टिपल कॉम्प्रेस टॅबलेट. नेक्स्ट टाईप बघा, रिपीट ॲक्शन टॅबलेट. आता ह्यामध्ये काय असतं, तर डेफिनेशन बघा, ए मॉडिफाईड रिलीज मेडिकेशन डिझाईन टू डिलिव्हर 2 डिस्टिंक्ट डोसेस ऑफ ड्रग इन 1 पिल. ह्यामध्ये 2 वेगवेगळे ड्रग्स जे आहेत ते एकाच टॅबलेटमध्ये दिलेले असतात. आणि हे कसं होतं, ह्याचं मेकॅनिझम कसं होतं ॲक्च्युली, इथे एक्झाम्पल बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही सिनेमेट MCR टॅबलेट जी आहे त्यामध्ये बघा कार्बिडोपा आणि लिओडोपा हे 2 ड्रग आहेत, पण दोघांची ही ॲक्शन जी आहे ती वेगळी आहे, यूज जो आहे तो वेगळा आहे, पण दोन्ही एकाच टॅबलेटमध्ये कॉम्प्रेस केलेले आहेत. मग अशा वेळेला काय होतं, पहिल्यांदा पहिला ड्रग रिलीज होईल, नंतर दुसरा ड्रग रिलीज होईल. पहिला ड्रग त्याचा इफेक्ट दाखवेल, त्यानंतर दुसरा ड्रग तो झाल्यानंतर दुसरा ड्रग रिलीज होऊन दुसरा ड्रग त्याचा इफेक्ट दाखवेल. मग ह्याला आपण म्हणतो रिपीट ॲक्शन टॅबलेट. आलं लक्षात तुमच्या, काय होतं, एकाच टॅबलेटमध्ये 2 वेगवेगळे ड्रग, पण एकाच टायमिंगला ते रिलीज होत नाहीत. आधी एक ड्रग रिलीज होतो, त्यानंतर दुसरा ड्रग रिलीज होणार आहे आणि दोन्ही त्यांची जी काही वेगवेगळी ॲक्शन आहे ती दाखवणार आहेत. नेक्स्ट आहे डिलेड रिलीज टॅबलेट. ह्यामध्ये बघा डेफिनेशन बघा, ओरल मेडिकेशन्स डिझाईन टू पास थ्रू द स्टमक इंटॅक्ट अँड रिलीज देअर ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स इन स्मॉल इंटेस्टाईन. तर हे टॅबलेट्स कशा असतात, डिलेड रिलीज, म्हणजे त्या डायरेक्टली आपल्या स्टमकमध्ये ॲब्सॉर्ब होत नाहीत किंवा डिझॉल्व्ह होत नाहीत. त्या स्टमकमधून स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पास होतात आणि मग स्मॉल इंटेस्टाईनमध्ये त्यातले जे काही ड्रग असेल तो ॲब्सॉर्ब केला जातो. त्यांना आपण म्हणतो डिलेड रिलीज टॅबलेट. दे यूज pH सेन्सिटिव्ह कोटिंग्स टू प्रोटेक्ट सेन्सिटिव्ह ड्रग्स फ्रॉम स्टमक ॲसिड्स अँड प्रिव्हेंट गॅस्ट्रिक इरिटेशन इन्शुरिंग प्रॉपर ॲब्सॉर्प्शन. तर हे कशासाठी होतं, चांगलं ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी ह्या जे काही टॅबलेट्स आहेत त्या बनवलेल्या असतात. प्लस मग हे स्टमकमध्ये कशा काही डिझॉल्व्ह होत नाहीत, हा महत्त्वाचा प्रश्न यायला पाहिजे तुम्हाला. तर स्टमकमध्ये ॲब्सॉर्ब होत नाहीत का, तर त्याच्यावरती इथं दिलं आहे बघा, pH सेन्सिटिव्ह कोटिंग एक दिलेलं असतं. ह्या कोटिंगमुळं काय होतं, ही टॅबलेट जी आहे ती स्टमकमध्ये ॲब्सॉर्ब होत नाही. जे काही स्टमकमधले ॲसिड्स असतील त्यापासून हे कोटिंग त्या टॅबलेटला वाचवतं आणि इंटेस्टाईनपर्यंत नेऊन पोचवतं आणि मग ते इंटेस्टाईनमध्ये ॲब्सॉर्ब केली जाते. एक्झाम्पल बघा, एंटरिक कोटेड बिसाकोडिल टॅबलेट. ओके. नेक्स्ट टाईप जो आहे तो आहे शुगर कोटेड टॅबलेट. आता तुम्हाला हे लक्षात आलंच असेल की शुगर कोटिंग का केलं जातं. मगाशी सांगितल्याप्रमाणे की त्याची जी काही टॅबलेटची खराब टेस्ट असेल ती किंवा बिटर टेस्ट असेल, कडू चव असेल, त्यापासून वाचवण्यासाठी ह्या शुगर कोटेड टॅबलेट्स बनवलेल्या असतात. तर इथे डेफिनेशन बघूयात, फार्मास्युटिकल और हर्बल पिल्स एनवलप्ड इन मल्टिपल लेयर्स ऑफ sugar based syrup to create a hard glossy shell. This traditional method masks bitter taste, improves solubility and protects the active ingredient from moisture and light. आता खराब टेस्टपासून तर वाचवतंच टॅबलेटला, प्लस अजून काय होतं, तर मॉइश्चर आणि बाहेरचे जे एन्व्हायरमेंटमधली मॉइश्चर असेल किंवा लाईट असेल तर त्यापासून ही टॅबलेटला वाचवण्यासाठी मदत करतं, ज्यामुळं त्यातला जो काही ड्रग आणि एक्सिपेंट असतील ते त्यांची स्टॅबिलिटी वाढणार आहे आणि चांगला इफेक्ट बॉडीमध्ये ते दाखवणार आहेत. तर एक्झाम्पल बघा, होल्टॅरेन, डायक्लोफेनॅक सोडियम हा ड्रग असणारी टॅबलेट आहे होल्टॅरेन. नेक्स्ट आहे फिल्म कोटेड टॅबलेट. तर ह्यामध्ये काय केलेलं असतं बघा, अँड ओरल मेडिकेशन कवर्ड बाय अ व्हेरी थिन लेअर ऑफ पॉलिमर. तर पॉलिमरची लेअर दिलेली असते. शुगर कोटिंगमध्ये शुगर कोटिंग, ह्यामध्ये पॉलिमरची लेअर दिलेली असते. तर ह्याचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत बघा, दिस कोटिंग मास्क बिटर टेस्ट, मेक द टॅबलेट स्मूदर अँड इझियर टू स्वॅलो अँड प्रोटेक्ट्स द ॲक्टिव्ह मेडिकेशन फ्रॉम मॉइश्चर, लाईट अँड स्टमक ॲसिड्स. तर फिल्म कोटेडमुळं पण काय होणार आहे, तर जी काही टॅबलेटची खराब टेस्ट असेल किंवा बिटर टेस्ट असेल ती मास्क केली जाणार आहे, कवर केली जाणार आहे. प्लस जे काही मॉइश्चर, लाईट आणि स्टमक ॲसिड्स असतील ह्यापासून ही टॅबलेटचं बचाव करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी ह्या लेअरचा यूज होणार आहे. एक्झाम्पल बघा, ॲलिवी, नॅप्रोक्सिन, ॲडविल, आयबुप्रोफेन आहे. चिवेबल टॅबलेट्स, याचे डेफिनेशन बघा, मेडिकेशन्स और सप्लिमेंट्स डिझाईन टू बी थरली क्रंच्ड
or chewed before swallowing. तर ही टॅबलेट कशी असते तर गिळण्याच्या आधी पेशंटने ती डायरेक्ट गिळण्याच्या आधी थोडीशी चगळली तरी चालते किंवा चावली तरी चालते, चावून खाल्ली, तोडून मोडून आपल्या दातांनी मग ती खाल्ली तरी चालते. अशी टॅबलेट जी असते तिला आपण म्हणतो च्युएबल टॅबलेट्स. बघा चिल्ड्रन्स आयबुप्रोफेन किंवा व्हिटॅमिन सी टॅबलेट्स. आता लहान मुलांची बघा लहान मुलं काय करतात, शक्यतो टॅबलेट त्यांना माहीत नसते की डायरेक्ट गिळायची असते. ती काय करणार, दिली आपण टॅबलेट की आधी तोडणार ती आणि मग ती खाणार. मग अशा वेळेला पण ही च्युएबल टॅबलेट्स बनवले जातात जेणेकरून त्या लहान मुलांना टेस्ट खराब वाटू नये ह्यासाठी सुद्धा. नेक्स्ट आहे मेन टाईप जो आहे तो आहे टॅबलेट्स यूज्ड इन ओरल कॅव्हिटी. ओरल कॅव्हिटी म्हणजे तोंडातल्या तोंडात. आत्तापर्यंत आपण काय बघितलं, अशा टॅबलेट ज्या की आपण तोंडात प्लेस करायचे आहेत, पाणी घ्यायचं आहे आणि खाऊन टाकायचे आहेत. पण हा जो टाईप आहे ह्यामध्ये काय आहे तर आपल्या तोंडामध्ये ती टॅबलेट ठेवायची आहे आणि मग ती हळूहळू आपल्या तोंडामध्ये तो ड्रग रिलीज करणार आहे आणि मग ती इफेक्ट दाखवणार आहे. आता तोंडामध्ये ठेवायचे त्याचे सब टाईप्स कसे तर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यासाठी टॅबलेट्स असतात तोंडामध्ये पण, म्हणून त्याचे सब टाईप्स पडलेले आहेत. तर सगळ्यात आधी बघा बकल टॅबलेट. अ मेडिकेशन डिझाईन टू बी प्लेस्ड बिटवीन युअर गम्स अँड द इनर चीक. बकल पाउच. It dissolves slowly, allowing the drug to absorb directly into the bloodstream through the mucous membrane. आता बकल टॅबलेट म्हणजे कुठं तर बघा त्यांनी दिले गम्स आणि इनर चीकमध्ये. म्हणजे कुठं बघा हिरड्या आणि इनर चीक म्हणजे हा जो तुमचा पोर्शन असतो गालाच्या आतल्या साईडला जे ठेवतात ना त्याला आपण म्हणतो बकल टॅबलेट. तर एक्झाम्पल बघा फेंटोरा, फेंटॅनिल सिट्रेट. नेक्स्ट आहे सबलिंग्युअल टॅबलेट, ज्यामध्ये मेडिकेशन डिझाईन टू बी प्लेस्ड अंडर द टंग टू डिझॉल्व. म्हणजे कुठं जिभेच्या खाली, इथं जिभेच्या खालच्या साईडला ठेवल्या जातात, त्यांना आपण म्हणतो सबलिंग्युअल टॅबलेट्स. इट ॲब्सॉर्ब्स डिरेक्टली इन टू द ब्लड स्ट्रीम थ्रू द म्युकस मेम्ब्रेन, अलाविंग फॉर मच फास्टर ऑनसेट ऑफ ॲक्शन while preventing the drug from being broken down by stomach acids or liver. तर ही काय होते त्यामुळं लवकर ॲब्सॉर्ब केली जाते आणि स्टमक ॲसिड्सपासून प्रोटेक्शन होतं. लवकर ॲब्सॉर्ब झाल्यामुळं लवकर इफेक्ट दाखवते. एक्झाम्पल नायट्रोस्टॅट, नायट्रोग्लिसरीन ड्रग ह्या टॅबलेटमध्ये असतो. लक्षात आलं. बकल टॅबलेट्स म्हणजे गालाच्या आतल्या साईडला जी ठेवतात ती. सबलिंग्युअल जिभेच्या खालच्या बाजूला. नेक्स्ट आहे लोजेंजेस. आता लोजेंजेस म्हणजे काय तर जे तुम्ही कॉप्सिल्स वगैरे घेता तर त्यांना आपण लोजेंजेस म्हणू शकतो. तर लोजेंजेस कसे अ हार्ड कॅन्डी लाईक टॅबलेट मीन टू डिझॉल्व स्लोली इन माउथ. कॅन्डीसारखं स्ट्रक्चर असतं बरोबर आहे, गोळी आपली खाण्याच्या गोळ्या असतात म्हणजे दुकानातल्या ज्या म्हणतो तशाच प्रकारे ह्या लोजेंजेसचं स्ट्रक्चर असतं, कॅन्डीसारखीच वाटते थोडीफार. तर एक्झाम्पल बघा कॉप्सिल्स. त्यानंतर आहे टाईप ट्रॉचेस. अ compressed medical tablet that is softer and dissolve or is chewed in a mouth. म्हणजे कशी सॉफ्ट असणार आहे. लोजेंजेस कसे असणार आहेत कॅन्डीसारख्या हार्ड असणार आहेत. ट्रॉचेस जे आहेत एकदम सॉफ्ट असणार आहेत ज्या की चावून खाल्ल्या तरी चालू शकतात. तर ह्याचे जे एक्झाम्पल आहे ते मिसिलेक्स ट्रॉशे. नेक्स्ट आहे डेंटल कोन. डेंटल कोन तुम्हाला लक्षात आलं असेल की दातासाठी काहीतरी बनवलेला प्रकार आहे. इथे इमेजमध्ये बघितलं तर ह्याला दाताचा शेप दिसतोय बघा थोडंफार. तर ह्याचं काय बघा डेफिनेशन काय आहे. स्मॉल कोन शेप्ड ऑर टॅबलेट लाईक मेडिकल डिव्हाइसेस प्लेस्ड इन टू द एम्प्टी सॉकेट फॉलोइंग अ टूथ एक्स्ट्रॅक्शन. जर का दात काढला असेल तर त्या ठिकाणी ठेवण्यासाठी हे कोन बनवलेले असतात जे की दाताच्या शेपचे असतात. They are designed to dissolve slowly, delivering localized antibiotics and coagulants to prevent infection. आता हे काय करतात तर ह्यामध्ये अँटीबायोटिक्स आणि कोॲग्युलंट्स म्हणजे काय असतात तर जे आपलं ब्लिडिंग होत असतं जेव्हा दात काढल्यानंतर ते थांबवण्यासाठी लवकरात लवकर जे काही मेडिसिन्स आपण यूज करतो त्याला आपण म्हणतो कोॲग्युलंट्स. तर हे ज्यामध्ये अँटीबायोटिक्स आणि कोॲग्युलंट्स असू शकतात आणि हे रिलीज होतात त्या दाताच्या बरोबर सॉकेटमध्ये आणि त्यामुळे काय होतं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात आणि ब्लिडिंगसुद्धा थांबवण्याचं काम करतात. एक्झाम्पल बघा पॅरासॉर्ब कोन जेंटा. नेक्स्ट मेन टाईप आहे टॅबलेट्स ॲडमिनिस्टर्ड बाय अदर रूट. आता आपण तोंडाद्वारे घ्यायचे सगळ्यात आधी बघितलं डायरेक्टली खाण्याचे, दुसरे बघितले आपण तोंडामध्ये प्लेस करून मग खाण्याचे आणि तिसरा जो टाईप आहे तो तोंड जे आहे तोंडाद्वारे सोडून इतर रूटने घेण्याचे टॅबलेट्स जे आहेत ते.
तर सगळ्यात आधी आहे इम्प्लांटेशन टॅबलेट. आता ह्या काय असतात तर दीज टॅबलेट्स आर प्लेस्ड अंडर स्किन ऑर इन्सर्टेड सबक्युटेनियसली बाय मीन्स ऑफ मेजर सर्जिकल ऑपरेशन अँड आर स्लोली ॲब्सॉर्ब. आता ह्या कशा असतात टॅबलेट तर आपल्या बॉडीमध्ये प्लेस केल्या जातात. कशा तर आपल्या स्किनला कट केलं जातं आणि नंतर त्या ठेवल्या जातात त्या स्किनमध्ये. नंतर तिथं स्किन जी आहे ती टाके घालून बंद केली जाते आणि ह्याला आपण म्हणतो इम्प्लांटेशन. इम्प्लांट म्हणजे काय प्लेस करणे बघा. तर ह्या ज्या टॅबलेट असतात तोंडाद्वारे नाही, डायरेक्ट स्किनमध्ये कट करून प्लेस केल्या जातात आणि हळूहळू ते ॲब्सॉर्ब होतात बॉडीमध्ये. तर अशा टॅबलेट्सना आपण म्हणतो इम्प्लांटेशन टॅबलेट. एक्झाम्पल बघा नेक्स्प्लॅनोन टॅबलेट. नेक्स्ट आहेत वजायनल टॅबलेट. सॉलिड मेडिकेशन्स डिझाईन टू डिझॉल्व डिरेक्टली इनसाइड द वजायना. वजायनामध्ये प्लेस केल्या जातात आणि वजायनामध्येच डिझॉल्व होतात. दे आर मोस्ट कॉमनली यूज टू ट्रीट इस्ट इन्फेक्शन्स, बॅक्टेरियल वजायनोसिस ऑर टू डिलिव्हर लोकलाइज्ड हार्मोन थेरपी. हार्मोन थेरपी देण्यासाठी किंवा जर काही वजायनल इन्फेक्शन असेल तर त्यापासून प्रोटेक्शन देण्यासाठी ह्या वजायनल टॅबलेट्स बनवलेल्या असतात. एक्झाम्पल बघा कॅन्डिड व्ही. यामध्ये ड्रग जो आहे क्लोट्रायमॅझोल ड्रग आहे. नेक्स्ट मेन टाईप आहे तो आहे टॅबलेट्स यूज टू प्रिपेअर सोल्युशन. सोल्युशन्स बनवण्यासाठी कुठल्या टॅबलेट्स वापरल्या जातात. डिरेक्टली खायच्या नाही आहेत किंवा तोंडामध्ये ठेवायच्या पण नाही आहेत, कुठल्या इतर रूटने घ्यायच्या पण नाही आहेत, तर त्या टॅबलेट्सपासून इतर सोल्युशन्स बनवले जातात. हा मेन टाईप आहे चौथा. तर पहिला जो त्यातला टाईप आहे सब टाईप इफरवेसंट टॅबलेट्स. अ स्पेशली डिझाईन टॅबलेट्स दॅट फिजेस अँड डिझॉल्व्स रॅपिडली वेन ड्रॉप्ड इन वॉटर. तर बघा हे एक इनोसारखा आपण प्रकार म्हणू शकतो. तुम्ही ॲस्पिरिन किंवा डिस्प्रिन टॅबलेटची ॲड बघितली असेल बघा. तर त्यामध्ये काय होतं टॅबलेट जी आहे ती पाण्यात टाकली की बुडबुडे येतात आणि मग ती सोल्युशन असतं ते प्यायचं असतं. तर अशाच पद्धतीचे हे इफरवेसंट टॅबलेट्स असतात. डिरेक्टली खायची नाही आहे, त्याला पाण्यामध्ये मिक्स करून मग खायची आहे. नेक्स्ट आहे डिस्पेन्सिंग टॅबलेट्स. म्हणजे बघा स्पेशलाइज्ड फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स यूज्ड बाय फार्मासिस्ट टू कंपाऊंड मेडिकेशन्स. आता ह्या कशा असतात डिस्पेन्सिंग टॅबलेट्स तर त्या ॲज इट इज खायच्या नाही आहेत, तर त्यापासून दुसरं सोल्युशन्स बनवलं जातं. फार्मासिस्टचे असतात ते. हे कंपाऊंड फार्मसीमध्ये जास्त वापरलं जातं, ज्यामध्ये फार्मासिस्ट जे आहे ते दुसरं त्यापासून ड्रग किंवा डोसेज फॉर्म बनवत आहेत आणि मग ते यूज केलं जातं. ह्याला आपण म्हणतो डिस्पेन्सिंग टॅबलेट्स. एक्झाम्पल बघा एन्झाईम टॅबलेट डिजिप्लेक्स. तर ही झाली डिस्पेन्सिंग टॅबलेट. आहे हायपोडर्मिक टॅबलेट्स. नेक्स्ट जो टाईप आहे त्याचा हायपोडर्मिक टॅबलेट्स. ह्या काय आहेत, ह्या फास्ट डिझॉल्विंग टॅबलेट्स आहेत डिझाईन टू बी डिझॉल्व इन अ स्टराईल सॉल्वंट्स लाईक वॉटर फॉर इंजेक्शन ॲडमिनिस्टर्ड पॅरेंटरली विया हायपोडर्मिक निडल. आता ह्या ज्या टॅबलेट्स आहेत ह्या काय केल्या जातात एका स्टराईल सॉल्वंटमध्ये, म्हणजे जसं की जे इंजेक्शनसाठी वॉटर असतं त्यामध्ये डिझॉल्व केल्या जातात आणि मग त्या इंजेक्शन थ्रू किंवा सलाईन थ्रू दिल्या जातात. तर ह्यांना आपण म्हणतो हायपोडर्मिक टॅबलेट्स. लक्षात आलं तुमच्या. ह्या टॅबलेट्स आधी जे काही इंजेक्शनचं वॉटर असतं त्यामध्ये डिझॉल्व करायचे आहेत आणि मग ते इंजेक्शनमध्ये घेऊन इंजेक्शन थ्रू म्हणजे ते जे काही सोल्युशन तयार झालं ते इंजेक्शन थ्रू किंवा सलाईन थ्रू दिलं जातं. तर त्याला आपण म्हणतो हायपोडर्मिक टॅबलेट्स. एक्झाम्पल बघा मॉर्फिन सल्फेट टॅबलेट. नेक्स्ट आहे टॅबलेट ट्रायच्युरेट्स. आता हे काय असतात तर स्मॉल मोल्डेड ऑर कंप्रेस्ड टॅबलेट्स डिझाईन टू डिझॉल्व ऑलमोस्ट इन्स्टंटली इन द माउथ ऑर अंडर द टंग. तर ह्या कशा असतात लहान टॅबलेट्स असतात, मोल्डमधून बनवलेल्या असतात, कंप्रेस्ड करून बनवलेल्या असू शकतात आणि त्या डिरेक्ट माउथमध्ये टाकल्या की लगेच पटकन आपल्या माउथमध्ये डिझॉल्व होतात. त्यांना आपण म्हणतो ट्रायच्युरेट्स. आता लोजेंजेस वगैरे आपण बघितलं त्यांना काय होतं ट्रॉचेस, त्यांना वेळ लागू शकतो. आपण तोंडात ठेवल्यानंतर वेळ लागू शकतो डिझॉल्व होण्यासाठी. त्याच्या विरुद्ध ट्रायच्युरेट्स असतात, प्लेस केले तोंडात की लगेच डिझॉल्व होणार आहेत, त्यांना आपण म्हणणार आहे टॅबलेट ट्रायच्युरेट्स. एक्झाम्पल बघा एन्झाईम टॅबलेट डिजिफ्लेक्स ड्रग आहे त्यामध्ये. तर हे झाले आपले टॅबलेट्सचे टाईप्स. तर हा तुम्हाला टॅबलेटचा पार्ट 2 कसा वाटला नक्की सांगा. काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे जे कोणी फ्रेंड्स असतील फर्स्ट इयरचे त्यांना शेअर पण करा. दुसरं म्हणजे तुम्हाला जास्त डिटेल्समध्ये हा फर्स्ट इयरला बघण्याची गरज नाही आहे. जो टॉपिक आहे टॅबलेटचा तो पुढं जाशील तसं तुम्हाला हा डिटेलमध्ये आहे. त्यामुळे मी फक्त बेसिक गोष्टी सांगितल्या आहे त्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.